आहेत. मला ऍक्च्युली खूपच जास्त सुंदर वाटलं इथे येणं. आणि आजचा जो स्पर्धेचा जो विषय होता अतिशय महत्वाचा आणि लक्ष केंद्रित करण्यासारखा ट्रेनिंग कसा सब्जेक्ट आहे. सोशल मीडिया घराघरात सर्वात जण यूज करतो आहे. अतिशय पॉवरफुल असा मीडिया आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप प्रत्येकजण यूज करतो. वयोगट म्हणून असं काही राहिलेलं नाहीये माझ्यामध्ये. लहान मुलांपासून जे वृद्ध आहेत ते सुद्धा सोशल मीडिया यूज करतो आहे. स्पेशल फीचर त्यामुळे ते अतिशय लोकप्रिय झालं आहे. त्यामुळे घराघरात तर आपण सोशल मीडियाचा यूज नक्कीच चांगल्या पद्धतीने करतो आहे. जसं व्हिडिओ कॉल झाले, त्याचे फीचर्स आणखी अगर चॅट वगैरे. तर दूरवर असलेल्या आपले नातेवाईक झाले किंवा मित्रमैत्रिणी यांच्याशी आपण इझिली कनेक्ट होतोच आहे आणि ते आपल्याला खूप चांगलं पण वाटतं ऍक्च्युली. पण जर एक फीचर बद्दल मला नक्कीच सांगायला आवडेल, व्हिडिओ कॉल. व्हिडिओ कॉलमुळे आपल्याला असं वाटतं की नाही आपण आपल्या डिअर वन्सना फोनमध्ये दूरवर असताना पण आपण बघू शकतो. पण त्यावरनं घडणाऱ्या क्राईमकडे सहसा दुर्लक्ष होतं. मीन्स किंवा देतही असेल त्याला अटेन्शन, पण जसं मी सायबर क्राईमला आहे वर्किंग आहे तर त्यानुसार सांगते की व्हिडिओ कॉल पॉझिटिव्ह कसा फीचर आहे त्यातलं एक निगेटिव्ह म्हणून असतं की डिजिटल अरेस्ट नावाची एक गोष्ट उद्भवली आहे त्यातनं, की आपल्याला कुठं कोणीतरी अननोन नंबरवरून कॉल येतो आणि ते म्हणतात की नाही आम्ही कस्टम ऑफिसर किंवा कुठलातरी एक पोलीस ऑफिसर म्हणून बोलत आहे. त्याने फोन करतो असतो त्या स्पेशल डिपार्टमेंटच्या आणि म्हणतो की तुम्ही हा क्राईम केलाय कुठल्या पण बाबतीत. म्हणजे ते ॲज अ पार्सल म्हणजे सपोज फॉरेन मधून कुठलं तरी पार्सल येत आहे ते सस्पेक्टेड असतं तर हे तुमच्या नावाने आहे किंवा एक अननोन सिम तुमच्या नावाने आम्ही घेतलेला आहे. त्यावरून तिथल्या लोकांना दहशतवाद जे बिलॉंग करतात ते लोक त्यांना पैसे वगैरे पाठवले अकाउंट ओपन केला आहे. त्यावरून आपल्याला एस्टिमेट करतात की नाही तुमच्यावर हा क्राईम दाखल होत आहे, एफआयआर झाली आहे तुमच्या नावाने. तुम्हाला जरी आत्मबाहेर पडायचं आहे तर तुम्ही किती भरावं लागेल किंवा तुम्ही तुमच्या लोकल पोलीसचा कॉन्टॅक्ट नका करू. त्या सर्व गोष्टी त्यांना त्याच्या व्हिडिओ कॉलवरती सांगतात आणि लॅक ऑफ नॉलेज असणार आहे किंवा मग किती मोठी त्यांना असं वाटतं की नाही आम्ही रेप्युटेड पर्सन आहे किंवा आमचा असा गुन्हा म्हणजे बाकीच्यांना माहिती व्हायला नको म्हणून ते त्या म्हणजे बळी पडतात त्या गुन्ह्याला आणि तसं ते पैसे पण त्यांना पे करून देतात. हे असे क्राईम घडून येतात. हा एक सोशल मीडियाचा डिसएडव्हान्टेज जो आहे जो प्रत्येक जण त्या वाट्याला येऊ शकतो, कधी येऊ शकतो. त्यामुळे अलर्ट राहायचं की आपण सपोज नाही येत आहे आपल्याला ही गोष्ट किंवा कळत नाही आहे तर मग आपण आपल्या ज्यांना नॉलेज आहे थोडंफार त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बघायचं की नाही ही गोष्ट खरी का आणि हे असे जे व्हिडिओ कॉल आला आहे ठीक आहे तर यानुसार आपण काय करायला पाहिजे. तर कदाचित तुम्ही गुन्ह्याला बळी नाही पडू शकणार, तुमचा लॉस नाही होणार यातनं. असे क्राईम आमच्याकडे डेली येतच असतात. म्हणून हे एक ब्रँडच्या रिलेटेड आहे म्हणूनच नाही तर सर्वांनी आपली माहितीही असायला पाहिजे. त्यासाठी अलर्ट म्हणून सांगते की कुठलाही सोशल मीडियाचे वापर यूज करत असेल तर त्याचे ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस हे नक्कीच असणार आहे. तर आपण आपला अकॅडमिक्स बघताना म्हणजे स्पेशली अकॅडमिक्स बघताना आपण सोशल मीडियाचा नक्कीच वापर करतो आहे आणि प्रत्येकच जण करतो. इव्हन आम्ही इथे आहे गेस्ट म्हणून आम्ही दुसऱ्याकडे असं पर्टिक्युलर नाही आहे सगळे यूज करतात. पण योग्य वेळ योग्य पद्धत त्यानुसार आपण एखादी गोष्ट जेव्हा हँडल करतो किंवा बघत आहे तर ते नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. जसं सोशल मीडियावर आपण बघतो की अनेक तरुणांचं करिअर सुद्धा घडत आहे. जसं आपण डान्स वगैरे रील्स आपण भरपूर बघतो आहे. कुकिंग शो मध्ये खूप व्हायरल होतात आणि त्यांना नक्कीच प्रसिद्धी सुद्धा मिळते. तर हा प्लस पॉईंटच आहे. पण जेव्हा एखादी चुकीची गोष्ट ती फेक असताना सुद्धा आपल्याला त्यांना फेस करावं लागतं तर नक्कीच डिसाईड राहिले पाहिजे बक्षीस घेणारे बोकात जवळ करतात
आपण जेव्हा पोस्ट करतो तेव्हा कुठल्याही ऍपला किंवा साईटला आपण आपले प्रिव्हियसली सर्व स्लाइड देतो. कारण जेव्हा टर्म्स अँड कंडिशन जेव्हा आपल्याला चेक करायचं असतात तेव्हा कोणीच म्हणजे डीपली असं रीड करत नाही. जस्ट त्याला क्लिक करून आपण नेक्स्ट प्रोसिजर फॉलो करत असतो. तर हे टर्म्स अँड कंडिशन आपण नक्कीच वाचायला पाहिजे. म्हणजे यात आपली सेफ्टी आहे माहिती. अदरवाईज खूप साऱ्या अशा गोष्टी येतात आपल्याला की त्या आपल्याला नक्कीच फेस करावं लागेल आणि त्यातनं आपलाच लॉस आहे. तर तरुणांना हेच म्हणायचं आहे किंवा सर्वच एक ग्रुपला की एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा खूप लक्षपूर्वक काळजीपूर्वक ती हाताळायला पाहिजे. आपला फ्री टाइम फावला वेळ जो आहे तो आपण बाकी अदर ऍक्टिव्हिटी जसे बिझनेस मधला स्पोर्ट्स झाला, नवीन ठिकाणाला व्हिजिट करणं, हिस्टॉरिकल प्लेस, तर यामध्ये आपला वेळ तेव्हा नक्कीच काही फायदेशीर होईल. तर मला तेच म्हणायचं होतं की हे जे सोशल मीडिया आहे याचा वापर आपण योग्य पद्धतीने केला तर नक्कीच आपल्यासाठी चांगला आहे. बाकी उपस्थित सर्व स्पर्धकांचं खूप खूप अभिनंदन. सरांनी मला इथे राहतात गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलं. सरांचे खूप खूप आभार आणि मला पुढील वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. आपण सोलार आणि आठवडे बरे असतात असं म्हणतात. आपण सायबर क्राईमच्या ज्या काही गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितलं अधिकारी म्हणून तिला सांगितलं म्हणून यासाठी आपण आपल्याला या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं आणि ही भूमिका आपण यशस्वी पार पाडली. यानंतर माननीय वैशालीताई येरावार मॅडम यांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपलं मार्गदर्शन करावं. सावरकर गुरुजी तसेच विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेला उपस्थित आपल्याला आत्ताच सुंदर असं मार्गदर्शन करणारे विवेकजी देशमुख या कार्यक्रमाला उपस्थित साहित्यिक कवी त्यासोबतच दत्तामेघे रुद्रचे सीईओ संजय शिंदे आपल्याला आता सुंदर असं मार्गदर्शन आजच्या या विषयाला अनुसरून आणि आजचे जे सायबर क्राईम्स जे आपल्याला रोजचे अनुभव जे येतात त्याच्यावर आपल्याला प्रॉपर गाईड करणाऱ्या आपल्या आरतीताई, या कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक सचिनजी सावरकर, त्यासोबतच सौ शीतल सचिन सावरकर, ॲडव्होकेट वैभवजी मुरे, सर्व ताई आणि उपस्थित शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मैत्रिणींनो, मित्रांनो, आजची ही स्पर्धा मी इथे उपस्थित नव्हती पण फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह मी घरी बघत होते. म्हणजे आपण आता विषय आपला तो होता की सोशल मीडिया आणि या सोशल मीडियामुळे मला प्रत्येक स्पर्धकाला ऐकता आलं घरी बसल्या बसल्या. आणि खरंच म्हणजे सोशल मीडियाचा जर आपण प्रॉपर यूज केला तर तो खूपच आपल्याला मदतगार आहे. पण ताईंनी सांगितल्याप्रमाणे जर त्याचा गुन्हेगारी वापर झाला तर तो किती हानिकारक आहे हे पण आपण रोज पेपरमध्ये पण वाचतो आणि नेहमी आपण ऐकत असतो. आज मला वाटतं प्रथम पुण्यस्मरण पण आहे सावरकर गुरुजींचं. म्हणजे ह्या एका वर्षातच त्यांनी केलेल्या आपण कामाबद्दल आज इथे माहिती घेतली, सगळ्यांना खूप माहिती मिळाली त्यांच्याबद्दल. पण बरेचसे लोक इथे आहेत ज्यांना त्यांचा सहवास पण लाभला आणि गुरुजींच्या सानिध्यात म्हणजे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं ते सर्व व्यक्ती होतं आणि सर्व गुण संपन्न असे ते होते. आणि त्याच्यामुळे साहित्य असो, क्रीडा असो किंवा संगीत असो आणि असे रिलेशन्स जे मेंटेन केले त्यांनी आयुष्यभर ते सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. आणि त्यांना आपण आज ह्या स्मृतिदिनी आपण त्याची आठवण करतो आहे. आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे हा पितृ पंधरवडा म्हणून आपण साजरा करतो आणि आपल्या वडिलांना देणारी आदरांजली आज सचिन सरांच्या माध्यमातून, काही लोकांच्या माध्यमातून, ॲडव्होकेट गुरेंच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थाने आदरांजली त्यांनी आज ते दिलेली आहे. त्याबद्दल मी त्यांची खरंच खूप मनापासून अभिनंदन करते. आणि सरांच्या
सचिन सरांच्या भरपूरशा कार्यक्रमामध्ये माझा पण सहभाग असतो आणि ही चळवळ जी पुस्तक दोस्तीची आहे ती त्यांनी भरपूर समोर नेलेली आहे. ग्रंथ दिंडी असो, गावागावात त्याच्याबद्दल माहिती देणे असो, देवळी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये सचिन सरांचं पण तेवढंच काम सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यांचं नाव सगळे विद्यार्थी घेत असतात आणि माझं पण क्षेत्र तिकडचं असल्यामुळे मला नेहमीच सरांचे विद्यार्थी भेटत असतात आणि त्यांच्याबद्दल नेहमी त्यांचं गुणगान गाताना दिसतात. तर म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं, जेव्हा आपण एखाद्या क्षेत्रात काम करतो तर आपलं तिथे नाव झालं पाहिजे. लोकांनी आपल्याला आपल्या विद्यादानाच्या आठवणी लोकांनी आपल्याला आठवण केली पाहिजे आणि असं काम वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून सचिन सर करत आहेत. त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करते. आणि करंट गोष्टीवर हा वक्तृत्व स्पर्धाही होती आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी खूप छान पार्टिसिपेट केलं. जे विद्यार्थ्यांना आज बक्षीस मिळेल तर मला तर वाटतं की जे परीक्षक होते त्यांना एक टास्क डिफिकल्ट टास्क असेल, कारण की मी जेव्हा बघितलं तर सगळेच विद्यार्थी खूप चांगलं बोलत होते आणि चांगलं विषय ते मांडत होते, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा टफ केलं असेल. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा विजेता आहे आणि एका जोरदार टाळ्या तुम्ही तुमच्यासाठी वाजवून द्या आणि मला सगळ्यांचं मी अभिनंदन करते. आणि तुम्ही सगळेजण तुमच्या बक्षिसाची वाट बघताय त्यासाठी तुम्ही आता मी इथेच थांबते. आणि आयोजकांनी मला आमंत्रित केलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद मॅडम. मॅडमने आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करते. यानंतर आज दिवसभर झालेल्या स्पर्धेकरिता परीक्षक मंडळांनी भूमिका बजावली. त्यांच्यातील परीक्षकांच्या वतीने डॉक्टर गिरीश मैत्रे सर हे आपल्याला थोडक्यात मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करते. मामींना बोलव. निवृत्तीनाथ सावरकर गुरुजी स्मृती ग्रंथालय वर्धा द्वारा आयोजित आणि यशदीप विद्यालय वर्धा यांच्या सहकार्याने आयोजित या विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या या समारोपीय समारंभाप्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय श्री विवेकजी देशमुख, आदरणीय श्री संजय इंगळे टेगावकरजी, आदरणीय वैशालीताई येगाव, आदरणीय आरतीताई पारिसी, सोबतच या विद्यालयाचे सचिव आदरणीय श्री अतुल रुईकर सर, पुस्तक दोस्ती अभियानाचे प्रणेते आणि आमचे मित्र सचिन सावरकर, चित्रताई सावरकर, ॲडव्होकेट वैभव भरे, या सभागृहात उपस्थित सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, अतिशय चांगला ज्वलंत आणि संवेदनशील अशा विषयावर आजची वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. विषय होता सोशल मीडियाच्या व्यसनाच्या वेळी मात करू नये. अत्यंत चांगला विषय आणि अत्यंत चांगले बोलणारे विद्यार्थी. म्हणजे आम्हाला या ठिकाणी प्रश्न पडत होता, इतके चांगले विद्यार्थी बोलतात, कोणाला गुण किती द्यावे? कारण असं होतं, माझ्यासोबत ज्यांनी काम केलं परीक्षकांचं त्या माधवी शेट्टी मॅडम या ठिकाणी माझ्यासोबत त्यांनी काम केलं. आणि जेव्हा आम्ही परीक्षण करत होतो विद्यार्थ्यांचं तेव्हा आम्हाला असं वाटायचं की हा विद्यार्थी खूप चांगला बोलला, पण तितक्यातच पुन्हा दुसरा विद्यार्थी यायचा, तो त्याच्या मात्र आमचं टेन्शन वाढत होतं की कोणाला चांगलं, इतके चांगले विद्यार्थी या ठिकाणी बोलत होते. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छितो की भविष्यातले वक्ते आहात तुम्ही आणि तुम्ही खूप चांगले बोलले, म्हणजे तुमच्यासाठी काय बोलावं शब्द नाही, इतके चांगले तुम्ही या ठिकाणी बोलून गेले. आता मार्क कमी जास्त होतात, कोणाला चांगले गुण मिळतात, कारण तो परीक्षणाचा एक भाग असतो, नियम असतो, कोणीतरी विजेता करणार असतो. पण या मार्गावर तुम्ही जाऊ नका. ज्यांना बक्षीस मिळालं त्यांनी ओरडून जायचं नाही आणि ज्यांना बक्षीस मिळालं नाही त्यांनी नाराज होऊन जायचं. कागदावर विचार उतरवणे सोपे असतं, पण प्रत्यक्षात इथे येऊन तुम्ही जेव्हा बोलता ते मात्र कठीण असतं. 6 मिनिटं एखाद्या विषयावर कंटिन्युअस बोलणं हे साधं काम नाही. आणि आपल्या डोक्यामध्ये जे विचार आहेत ते प्रत्यक्षात सगळ्या समोर उतरवणे ते साधं काम नसतं. आणि त्यासाठी ही स्पर्धा असते.
त्या स्पर्धेला आपण सामोरे जातो, म्हणून तुम्ही खरोखरच कौतुकास पात्र आहात. मग आणि मार्क्स कसे दिले हा सुद्धा एक उत्सुकतेचा भाग तुमच्या मनामध्ये असेल की आपल्याला कोणत्या पैलूंचे या ठिकाणी निरीक्षण केलं गेलं, कोणत्या पैलूंवर गुण दिला गेला. सर्वात महत्वाचं असतं जेव्हा जेव्हा आपण स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो तेव्हा जो विषय आहे त्या विषयाचा गाभा आपल्या वक्तव्यातून येतो आहे का, जो विषय आपल्यासमोर मांडलेला आहे, आपल्यासमोर ठेवलेला आहे, त्या विषयाला धरून आपण बोलतोय का हे जास्त महत्त्वाचं. आपण किती चांगलं बोलतो यापेक्षा त्या विषयाला धरून कसं बोलतो हे जास्त महत्त्वाचं. या ठिकाणी आजचा विषय होता सोशल मीडियाच्या